नीट 2024 पण असा गोंधळ मी कधीच पाहिला नाही. एका सेंटरच्या 6 विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स आहेत. महाराष्ट्रात असे भरपूर सेंटर्स आहेत जिथं मुलांना पेपर उशिरा दिला, मग त्यांना पण ग्रेस देण्यात यावा. पण बिहारमध्ये पेपर फुटला, पटनामध्ये अक्षरशः एक्झाम चालू असताना 4 मुलं उचलून बाहेर आणलं पोलिसनी. पेपर फुटला आणि ते मुलं मान्य केले की आम्हाला पेपर आदल्या दिवशी मिळाला होता. याची आमचं एकच मागणं आहे की आम्हाला हे ग्रेस सिस्टीम मान्य नाहीये. नीट परीक्षेशी संदर्भात एक मोठा गोंधळ देशभर निर्माण झालेला आहे आणि यामुळे पालक आणि विद्यार्थी दोघांच्याही मनात अनेक प्रश्न तयार झालेले आहेत, संभ्रम तयार झालेला आहे. आणि याच सगळ्या मुद्द्यावरती आपल्यासोबत बोलण्यासाठी मोठेगावकर सर उपस्थित आहेत. सरांकडून आपण या एकूणच सगळ्या गोंधळाबद्दल आणि विद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या प्रत्येक प्रश्नाबद्दल चर्चा करणार आहोत. सर, स्वागत आहे एबीपी माझामध्ये. नमस्कार सर, सर्वात आधी जसं एका ओळीत सांगायचं झालं तर नीट परीक्षाच नीट घेता येत नाहीये, काय सांगाल तुम्ही याबद्दल? हा सगळा गोंधळ नेमका का तयार झालेला, याला कारणीभूत कोण आहे? सर्वप्रथम एबीपी माझ्याच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार. नीट 2024 मी मागच्या 23-24 वर्षापासून शिकवत आहे, तर असा गोंधळ मी कधीच पाहिला नाही. कारण जवळपास 67 स्टुडंटला 720 पैकी 720 गुण आहेत. आणि त्या 700 आणि NTA च्या वेबसाईटवर असं दिलंय की 44 विद्यार्थ्याला असे विद्यार्थी आहेत की ज्यांना फिजिक्समध्ये 2 आन्सर होते, आम्ही त्याला मार्क दिले. हो, त्यांचं असं म्हणणं आहे. आणि बाकीचे जे विद्यार्थी 6 विद्यार्थी असे आहेत एका सेंटरवरचे, एका सेंटरवरच्या 6 विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स आहेत. 720 पैकी 720. आणि 2 विद्यार्थ्यांना एका विद्यार्थ्याला 718 आहेत आणि 719. हे दोन्ही विद्यार्थी एका सेंटरचेच आहेत. त्यांना ग्रेस देण्यात आला. बरोबर. आमचं मेन हा ग्रेस कसा दिला, कोणत्या आधारावर तो ग्रेस दिला हा प्रश्न. कारण NTA जो प्रॉस्पेक्टस आहे नीटचं जे फॉर्मचं, त्याच्यात कधीच असं मेन्शन केलं की ग्रेस देण्यात येईल म्हणून. हा ग्रेस असा का देण्यात आला? पेपर उशिरा झाल्याचं काय नाही, प्रत्येक तसं देता येत नाही ना ग्रेस. मग महाराष्ट्रात एका विद्यार्थ्याला मिळालं नाही. महाराष्ट्रात असे भरपूर सेंटर्स आहेत जिथं मुलांना पेपर उशिरा दिला, मग त्यांना पण ग्रेस देण्यात यावा. ते जर समजा तिथं असं जर त्या ह्याच्यावर मेन्शन केलं असं प्रॉस्पेक्टमध्ये, तर आपले विद्यार्थी भांडले असते महाराष्ट्रात. बरोबर. तर माझा तो पहिला मुद्दा आहे, ग्रेस देण्यात येत नाही. आणि जवळपास 1563 मुलांना ग्रेस दिलाय. 1563 मुलांना. आणि म्हणजे हे ऐकताना असे म्हणजे व्हेन्स बंद पडत आहेत की अशा गोष्टी होत आहेत की 1563 मुलाला ग्रेस आहे. 6 विद्यार्थ्यांना एका सेंटरचे आउट ऑफ आहेत. 2 विद्यार्थी 719 718 मार्क्स आहेत. पुन्हा बिहारमध्ये पेपर फुटला, पटनामध्ये ज्या दिवशी पेपर एक्झाम चालू होती. आपल्या युट्यूब चॅनलला पण आहे, आपल्या चॅनलला पण आहे. बरोबर. आणि पेपर मुलांना अक्षरशः एक्झाम चालू असताना 4 मुलं उचलून बाहेर आणलं पोलिसनी आणि त्यांच्यावर केस दाखल केली. पेपर फुटला आणि ते मुलं मान्य केले की आम्हाला पेपर आदल्या दिवशी मिळाला होता, आमच्याकडे पहिल्याचे आन्सर म्हणून घेतले गेले. ते मुलं म्हणतायत. सेम केस राजस्थानमध्ये झालेले, सेम केस हरियाणामध्ये झालेले. मग मला सांगा, हे पेपर फुटल्याची व्याप्ती किती आहे? बरोबर. कारण मागच्या वर्षी जो रँक 605 मार्काला जो 26,000 रँक होता नॅशनल रँक, आज तो रँक 76,000 वर पोहोचलाय. म्हणजे मला सांगा, सगळे विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी का 2024ला जन्मले का? हो. आणि ते एकाच सेंटरवर कसे बरेच एक प्रकारे. मला तेच म्हणायचं, या विद्यार्थी आउट ऑफ कसे एवढे मुलं कसे काय एकावर झाले? ठीक आहे, मेरिट वाढते, मी नाही म्हणत, 20% 10% मेरिट वाढते आतापर्यंत इतिहास पाहिला. आज अशी अवस्था आहे, स्पेशली याचा सगळ्यात मोठा अन्याय कुठं होणार आहे तर महाराष्ट्रातल्या मुलावर. सर, तुम्ही या संदर्भात याचिका सुद्धा दाखल केलेली आहे, काय नेमकी आपण याचिका केलेली आहे? कारण 4 जूनला नीटचा रिझल्ट लागला. 4 जूनला रिझल्ट लागल्यानंतर त्यावेळेस खूप मोठा गोंधळ, कारण एवढे आउट ऑफ मार्क्स. लगेच आम्ही पूर्ण माहिती गोळा करत होतो. आणि कोर्टला पण त्यावेळेस हॉलिडेज होते. आणि 10 जूनला ज्यावेळेस पहिल्यांदा कोर्ट ओपन झाला, आम्ही पहिल्यांदा रीट दाखल केली औरंगाबाद हायकोर्टमध्ये. 4 विद्यार्थ्यामार्फत आम्ही रीट दाखल केली, त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून. आणि RCCनं सुद्धा स्वतः होऊन याच्यामध्ये आम्ही एक पब्लिक म्हणजे जनहित याचिका दाखल केली आम्ही. या याचिकेत आमचं एकच मागणं आहे की आम्हाला हे ग्रेस सिस्टीम मान्य नाहीये. बरोबर. नंबर 2, जे 6 मुलांना आउट ऑफ मार्क आहेत आणि ज्या 2 18 आणि 19 एका सेंटरचे मुलं आहेत, ह्यांचे रोल नंबरचं पाहिले नाही तर याद आहे माझ्याकडे. ह्यांचे रोल नंबरचं पाहचाल ना तुम्ही, एकदम 200 300 फरकाच्या रोल नंबर्स आहेत. आणि बाकी जे आउट ऑफ गुण घेतले त्यांचे 4-4 लाखाचा फरक आहे. एका सेंटरच्या 6 मुलांना आउट ऑफ, 2 मुलांना 718 719 गुण कसे मिळू शकतात? भारतात असं एकही सेंटर नाहीये. मग त्या सेंटर सगळं हुशार होते का? बरोबर. त्याच मुलांना कसा ग्रेस मिळतो? हे सगळं चौकशीचा विषय. आणि बिहारमध्ये जो पेपर फुटलाय, जो FIR दाखल आहे, ह्याची व्याप्ती कुठेपर्यंत आहे याचे कारण आज आपल्या महाराष्ट्रातले काही मुलं मला भेटले. सर, आम्हाला बी त्यावेळेस फोन आले होते, म्हणले सर आम्हाला काही लोकांनी फोन केला होता की तुला पेपर पाहिजे का नीटचा, ऑफर दिली होती, तर 10 लाख आत्ता द्या
आणि 40 लाख रुपये नंतर द्या, पेपर झाल्यानंतर, अशा ऑफर दिल्या होत्या. सर, आता एवढा सगळा गोंधळ झालाय, शंका उपस्थित करण्यासाठी अनेक ठिकाणी जागा दिसतीये. ही परीक्षा परत होऊ शकते का? तुमचा अनुभव काय सांगतो? आता हे तर NTA डिसाईड करणार आहे, कारण NTA म्हणजे गव्हर्नमेंट शासन आहे. कारण ही परीक्षा, माझं असं आमचं एकच म्हणणं आहे की जे ग्रेस मार्क जे 1563 मुलांना NTA सांगतोय की 1563 मुलांना मी ग्रेस दिला, आणि ज्या मुलांना पेपर फोडला, जे 8 मुलांना जे आहेत, जे हरियाणामध्ये एक सेंटर आहे, त्या सेंटरचे जे मुलं आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे, हे झाली पाहिजे. आणि ज्या ठिकाणी ह्या पेपरची व्याप्ती, फुटलेला पेपर कुठेपर्यंत पोहोचला याचा अभ्यास करून कमीत कमी या तरी सेंटर आपण रिनीट घ्यायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. ज्या पालकांना वाटतंय आता की आपल्या मुलावरती अन्याय झालेला आहे, काय केलं शासनाने तर तो त्यांना न्याय मिळू शकेल? आता मी म्हणल्यासारखं तुम्हाला, कारण पालकांना म्हणजे हे व्हेन्स बंद पडायचं आहे. म्हणजे जीव, आपण एवढा अभ्यास करायचं, जीवाचं रान करायचं, पैसेही तेवढे, एवढं नाही, म्हणजे सगळं आपलं काही पालक अक्षरशः विकून आपल्या लेकराला शिकवत असतात. आणि कसं आहे, मुलगा जन्मल्यानंतर पालक स्वप्न बघतात, मुलगी जन्मल्यानंतर पालक स्वप्न बघतात की मी माझ्या परिस्थितीमुळे शिकू शकलो नाही, मी माझ्या लेकराला कमी पडू देणार नाही, मी माझ्या लेकराला शिकवणार, त्याला डॉक्टर बनवणार, त्याला टॉप इंजिनियर बनवणार. आणि एवढा अभ्यास करायचं, 3-3, 4-4 वर्ष अभ्यास करायचा, आणि शेवटी त्या एक्झामच्या रिझल्टची अशा अवस्था व्हावी, हे म्हणजे खूप न पटणार आहे. आणि हे खूप वेदनादायी असं मला वाटतंय. हे म्हणजे पालकांना सुद्धा मी काय बोलावं असं शब्द फुटत नाहीयेत. बस एकूणच हा सगळा गोंधळ आपल्याला सरांनी अगदी मोजक्या शब्दात समजून सांगितलेला आहे. त्यामुळे आता कोर्ट यावरती नेमका काय निर्णय घेतं, शासन यावरती काय निर्णय घेतं, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. सुधीर काकडे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.